वचनपूर्ती करणारा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष. ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे यांचे प्रतिपादन. खडकलाट येथे घरोघरी काँग्रेसकडून प्रचारास प्रारंभ. राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक जाहीरनाम्यात 5 गॅरंटी योजना राबवण्याची हमी दिली होती. त्यानुसार पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत सर्वच्या सर्व योजना राबवून राज्यातील जनतेला दिलेला वचनपूर्ती सिद्धरामय्या सरकारने केली आहे. त्यामुळे देशात मतदारांना दिलेले वचन पूर्ण करणारा एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष असल्याचे मत खडकलाट ग्रामपंचायतचे अध्यक्ष राकेश चिंचणे यांनी व्यक्त केले. ते खडकलाट येथे आयोजित घरोघरी प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. प्रारंभी येथील ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तालुका पंचायत माजी सदस्य नासर तहसीलदार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रचारास शुभारंभ करण्यात आला. यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष सतीश पाटील म्हणाले, येत्या 7 मे रोजी लोकसभा निवडणूक होणार असून या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार प्रियंका सतीश जारकिहोळी यांना सर्वांनी मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे. यासाठी गावातील कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्यांनी घरोघरी जाऊन त्यांचा प्रचार करावा असे सांगितले. यावेळी नासर तहसीलदार यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी हर्षिदनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आरबी थरकार, पंचहमी योजनेचे जिल्हा संचालक रमेश पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विविध उद्देशीय सहकारी संघाचे अध्यक्ष सुकुमार थरकार, सुदाम थरकार, ग्रामपंचायत सदस्य अजित माळकरी, काशीनाथ वराळे, विक्रम थरकार, मिथुन वराळे, अशोक हळ्ळे, रजनीकांत वराळे, सागर कूट, राम आवडखान, उज्ज्वल थरकार, महेश मुक्तारे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काय करायला लागलंय ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮತದಾನ ಮಾಡ್ರಿ, 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ರಿ. 24 ಲೋಕಸಭೆ ಚುನಾವಣೆಯ ಪ್ರಚಾರ ಸಮಾರಂಭ ಆರಂಭ ಮಾಡೋದು ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಪುತ್ಥಳಿಗೆ ಹಾರನ್ನು ಹಾಕಿ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 9ರಿಂದ ಕಡಕಲಾಟದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಪ್ರಚಾರ ಮತ್ತು ಗ್ಯಾರಂಟಿ ಕಾರ್ಡ್ಗಳನ್ನು ಪ್ರತ್ಯೇಕ ಮನೆಗೆ ತಲುಪುವ ಪ್ರತ್ಯೇಕ ಮತದಾರರಿಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಆಗುವ ಯಾವ ಗ್ಯಾರಂಟಿ ಇದಾವೆ ಅದನ್ನು ತಲುಪಿಸುವ ಕೆಲಸವನ್ನು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದಿಂದ 5 ಗ್ಯಾರಂಟಿಯನ್ನು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರು, ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ಆ ಥರ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಒಂದು ಪ್ರತ್ಯೇಕ ಮಹಿಳೆಗೆ 18,000 ರೂಪಾಯಿ 9 ತಿಂಗಳಲ್ಲಿ 18,000 ರೂಪಾಯಿ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಬಂದಿದೆ. ಅದೇ ಥರ ಭಾರತ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಸೆಂಟ್ರಲ್ದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಆದ್ರೆ ಪ್ರತಿ ಮಹಿಳೆಗೆ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಯನ್ನು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಕೊಡ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಯಾವ ಥರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ದವರು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಗ್ಯಾರಂಟಿಯನ್ನು ಹೇಳಿದರು, ನುಡಿದ ಸರ್ಕಾರ ಯಾವುದ್ರ ಇದ್ರೆ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರ ಇದೆ. ಅದೇ ಥರ ಸೆಂಟ್ರಲ್ದಲ್ಲಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆದ್ರೆ ಬರೋ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಒಂದು ಹೆಣ್ಮಗಳಿಗೆ ವರ್ಷಕ್ಕೆ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಯನ್ನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಕೊಡುತ್ತದೆ. ಈ ಎಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗ್ಯಾರಂಟಿ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಪ್ರತಿ ಜನ ಮತದಾರರಿಗೆ ಮುಟ್ಟಿಸೋ ಕೆಲಸ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಮಾಡಬೇಕು. ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ मतदान ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಮತ್ತು ಭಾರತದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆस सरकार ಆಗಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಬಯಸಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಪ್ರಚಾರ समारंभ आरंभ ಮಾಡಿದೆ. 7 मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्त आज खडकलाट येथे कुमारी प्रियंकाताई सतीश जारकिहोळी यांचा प्रचार काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांनी, तरी त्यांचा प्रचार आज आम्ही शुभारंभ केलेला आहे. तरी काँग्रेस पक्षाकडून जारी झालेले गॅरंटी कार्ड ते स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे म्हणजे दोन्ही पण गॅरंटी कार्ड प्रत्येकांना पोचवून बॅलेट पेपर पोचवून मतदान कसं करायचं हे मार्गदर्शन सर्व कार्यकर्त्यांनी करावं. व आता दिवस फारच कमी राहिलेले आहेत, तरी हाय त्या ह्याच्यामध्ये 2 ते 3 फेरी आपण सर्वांनी प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन मतदारापर्यंत विनंती करून जास्तीत जास्त मताने आत्तापर्यंत खडकलाट कसं काँग्रेस पक्षाचंच गाव आहे, तरी ते आपण ह्या पुढच्या काळात देखील टिकवून घेऊन जाऊया एवढं सर्वांना विनंती करतो. व आज इथं प्रचार सुरू झाला असं सांगून माझे 2 शब्द मी संपले. 7 मे रोजी लोकसभेच्या इलेक्शनकरिता आज आम्ही या ठिकाणी आंबेडकर पुतळ्याला हार अर्पण करून
आज मी प्रचाराचा आज शुभारंभ आज या ठिकाणी खडकलाट येथे आज चालू केलेला आहे। या प्रसंगी आमचे सर्व या ठिकाणी आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते, आमचे खडकलाट ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष सतीश पाटील, आमचे गाव खडकलाट पंचायतचे ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक माननीय अरविंद सरकार साहेब, तसेच सर्व आमचे काँग्रेसप्रेमी आज या ठिकाणी जमून काँग्रेस प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। सतीश पाटील सांगितल्याप्रमाणे प्रत्येक घरोघरी जाऊन आमचे जे गॅरंटी कार्ड आता आम्ही जे सुरू केले, मला वाटते आजपर्यंत 18,000 रुपये जवळजवळ होता। आम्हाला प्रत्येक महिलाला 2,000 रुपये परमनंट काय द्यायला जवळजवळ 18,000 रुपये आज या ठिकाणी प्रत्येक महिलाला जमा झाल्यात। तसेच सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे राहुल गांधीने 1 लाख रुपये जे प्रत्येक गरीब कुटुंबासाठी देणार आहेत ते महिन्याला ते पण 8,500 रुपये मिळणार आहेत। तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा व काँग्रेस पक्षाला बहुमताने आमचे कॅन्डिडेट प्रियंका जारकिहोळी यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणूया व खडकलाटमध्ये आजपर्यंत आम्ही काँग्रेस पक्षाला प्रत्येक वेळा भरपूर मतदान करत आलो, तर तसंच या वेळीसुद्धा आम्ही त्यांना निवडून देऊन अशी मी सर्वांना विनंती करतो आणि मी माझे 200